नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। थर्सडे लेट नाईटला आम्ही ठरवले यावेळेस आपण वीकेंडला कोणत्या तरी बीचला जाऊ। मग काय, त्यानंतर सुरू झाली माझी सर्च मोहीम। पुण्यापासून जवळचा बीच गुगल मॅपवर सर्च करताना मला पुण्यापासून जवळचा बीच दिसला, तो म्हणजे दिवेआगर। मग आम्ही दिवेआगरला जायचे ठरवले। लेट नाईटला आम्ही हॉटेल्स पण बुक केले। फ्रायडेला नाईटला जायची पॅकिंग करून सॅटर्डेला सकाळी 9:30ला आम्ही घरातून निघालो। फिरायला जायचे बोलल्यानंतर आम्ही तर नेहमीच एक्सायटेड असतो आणि आमच्यासोबत ध्रुव देखील एक्सायटेड असतो। चला तर मग बघूया आपण या व्हिडिओमध्ये दिवेआगरच्या बीचवर ध्रुवने कशी कशी धमाल केली। सुमारे 160 किलोमीटरचा प्रवास करून फायनली आम्ही दिवेआगरला पोहोचलो। पुणे ते दिवेआगर साधारणतः 3.5 ते 4 तासांचा प्रवास होता। 160 किलोमीटरचा प्रवास करायला साधारणतः 4 तास लागले, कारण पुणे ते दिवेआगरचा रोड हा फारच छोटा होता। फायनली आम्ही रिसॉर्टला पोहोचलो। आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये स्टे केला होता त्या रिसॉर्टचे नाव होते कोको हट। जर तुम्हाला रिसॉर्टची पर नाईट प्राईस, लोकेशन आणि रिसॉर्टबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की मला कमेंट करा। रिसॉर्टमध्ये चेकिंग केल्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो। रूम तशा कोझीच होत्या। सामान वगैरे ठेवून आम्ही थोडासा आराम केला। त्यानंतर साधारणतः 4 ते 4:30 वाजता आम्ही बीचकडे जायला निघालो। तुला भरून देतो पाणी, दे लवकर, मी भरून देतो पाणी तुला। आज तू बरा रोज तुझं सामान, अरे उडू
गेले का पाय खाली? जा आता तिकडून परत ये ना. बस बस बस. बघू तर काय आहे? मम्माला दाखव. मला दाखव. मम्माला दाखव आपल्याला काय सापडलं. हळू गोळा केली जवळ समोर बनवती व्हिडिओ. चला आता परत येणार आहे. पाणी परत आलं आता हळूहळू तिकडे. चला तर हुआ. ध्रुवनी माझ्यासोबत बीचवरती कमाल अशी धमाल केली. आम्ही दोघांनी खूप सारे फोटोज व्हिडिओज क्लिक केले. हा कंप्लीट व्हिडिओ मी iPhone 17वर शूट केला आहे. iPhone 17मध्ये एक नवीनच फीचर आलेलं आहे, ते म्हणजे ड्युअल कॅप्चर. ड्युअल कॅप्चरमध्ये व्हिडिओ बनवताना मला तर फारच मजा येत होती. लय मोठी लाट आली, तिथले मोठी लाट आली. अरे आता बोलतो तिकडे बघतो आलं. हा बस बस बस. हे पाणी येत आहे. आलं बघ येत आहे पाणी. देव्यागरच्या बीचवर मी माझ्या बकेट लिस्टमधली एक विश पूर्ण केली आणि ती विश म्हणजे पॅरासेलिंग. पॅरासेलिंग करताना मला फारच मजा आली.
खूप सारे रील्स, शॉर्ट्स व्हिडिओ शूट केलेले आहेत. जर तुम्हाला माझे रील्स बघायचे असतील तर माझ्या इंस्टाग्राम आयडीला नक्की फॉलो करा. माझा इंस्टाग्राम आयडी आहे मृणाली कांबळे 63. दुसऱ्या दिवशी आम्ही रिसॉर्टवरून ब्रेकफास्ट करून श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला जायला निघालो. श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला जायला रोड तर फारच सुंदर होता. छोटासा घाट, झाडं झुडपं आणि रस्त्याच्या एका बाजूला समुद्र. दिव्यागर ते श्रीवर्धन सुमारे 18 किलोमीटर आहे. दिव्यागरपासून श्रीवर्धनला जाण्यासाठी 40 ते 50 मिनटं लागतात. रोड तसा थोडासा खराबच आहे, पण लोकेशन पाहून ड्राईव्ह करायलाही फार मजा येते. हे श्रीवर्धनचं बीच. या बीचला भरती आल्यामुळे आम्ही काही पाण्यामध्ये उतरलोच नाही आणि ध्रुवला देखील पाण्यात उतरू दिले नाही. या बीचवर ध्रुवने एक छोटीशी कार राईड घेतली. तो जोपर्यंत कार राईड घेत होता तोपर्यंत मी बीच एक्सप्लोअर करत होते आणि बीचचे शूट करत होते. श्रीवर्धनचा बीच एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आम्ही निघालो हरिहरेश्वरला जायला. हरिहरेश्वरला जाण्यासाठी रोड तसा चांगलाच होता. श्रीवर्धन ते हरिहरेश्वर यामधील अंतर 19 किलोमीटर होते. हा प्रवास साधारणतः आम्ही 30 मिनिटात पूर्ण केला. हरिहरेश्वरला आम्ही मंदिरात देखील गेलो. मंदिराच्या आतले शूटिंग घेऊ शकले नाही कारण मंदिरामध्ये शूटिंग करायला सक्त मनाई होती. मंदिराच्या बाहेर पार्किंगची अशी काही खास सुविधा नव्हती. त्यामुळे मंदिराच्या जायच्याच रोडला आम्ही आमची गाडी पार्क केली आणि आतमध्ये आम्ही चालत गेलो. अरे तू धडकशील ध्रुव कोणाला तरी आणि पडशील. ध्रुवला जेवण मिळू शकतो वाटतं आहे ना. डोसा वगैरे खायचा नाही खायचा. क्यूब आहे ते, हे आहे ते.
हरिहरेश्वरमधून रिटर्न येताना आम्हाला रोडला एक आरवी नावाचे बीच लागले. तो बीच फारच क्लीन होता आणि त्या बीचवर गोल्डन सँड होती. असा मस्त बीच एक्सप्लोर करून आणि रील्स बनवून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. तर मग मंडळी, हा होता आमचा आजचा व्हिडिओ. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत धन्यवाद.